नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। गोबी मंचुरियन करण्यासाठी फ्लावर असा जाडसर चिरून एका भांड्यात काढून घ्यायचा। सर्व फ्लावर अगदी व्यवस्थित बुडेल इतकं पाणी घालायचं। त्याचबरोबर मीठही घालायचं। 5 ते 6 मिनिटं फ्लावर पाण्यात ठेवून एका गाळणीत तसा काढून घ्यायचा। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा समप्रमाणात घ्यायचा। काळी मिरी पावडर, त्याचबरोबर लाल मिरची पावडर, मीठ घालून सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लागेल तितकं पाणी घालून सर्व साहित्याचं असं बॅटर तयार करून घ्यायचं। आता केलेल्या बॅटर मध्ये सर्व फ्लावर असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये 2 वेळा असा छान फ्राय करून घ्यायचा। सर्व रेसिपींप्रमाणेच या रेसिपीचा देखील व्हिडिओ आपण यूट्यूबवर वैशालीज रेसिपी 2586 या चॅनलवर अपलोड केला आहे। फ्लावरचे सर्व पीस असे क्रिस्पी फ्राय करून झाल्यावर बारीक चिरलेली लसूण, शिमला मिरची, बारीक कांदा कढईमध्ये असं छान फ्राय करून घ्यायचं। शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, डार्क सोया सॉस, विनेगर घालून सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं। यात थोडंसं पाणी घालायचं। वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यामध्ये देखील पाणी घालायचं। कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची आणि ती देखील यामध्ये घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आपला मंचुरियन सॉस तयार करून झाल्यावर यामध्ये आपण तळून घेतलेले क्रिस्पी गोबी घालायचे आणि ते देखील या सॉस मध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मस्त घरच्या घरी गोबी मंचुरियन कसा करायचा तर असा करायचा।